हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज आपण खूप छान असा पिकॉकचे लेटेस्ट चाललेले डिझाईन बनवणार आहोत। मोबाईलमध्ये मी फोटो घेतलेला आहे आणि त्याने व्यवस्थित ड्रॉ बनवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता पॉइंट टू पॉइंट व्यवस्थित ड्रॉ बनवून घ्यायचा आहे। जसा तुम्हाला फोटो दिसतो तसा सेम ड्रॉ बनवलेला आहे मी, ज्याकरून वर्क करताना प्रॉब्लेम येणार नाही। इथं आपण घेतलेले आहे 8 नंबरचे निडल आणि शुगर बीट्स। तर इथं मी पॉलिस्टर थ्रेड घेतलेला आहे गोल्डन कलरचा। तर आपण पूर्ण आउटलाइन बनवून घेणार आहोत। मी इथं धाग्याला नॉट लावून घेत आहे व्यवस्थित की धागा वरती नाही यावा म्हणून, आणि बोटामध्ये व्यवस्थित धागा पकडून घेतलेला आहे मी। पण धागा वरती काढण्याच्या पहिलं मी इथं कुंदन लावून घेणार आहे। येलो कलरचे मी कुंदन घेतलेले आहेत इथं। तर सगळ्यात पहिले आपण व्यवस्थित कुंदन चिपकून घेणार आहोत। इथं मी घेतलेला आहे B7000 ग्लो घेतलेला आहे, त्याने चिपकून घेत आहे मी। तर त्याचं सगळीकडे मी ग्लो लावून व्यवस्थित कुंदन चिपकून घेणार आहे। सगळीकडे पहिलं व्यवस्थित गम लावून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता पूर्ण मी गम लावून घेतलेला आहे। तर इथं सगळे कुंदन जेवढे आपल्याला हवे तेवढे घेतलेले आहेत मी। थोडासा निडलला गम लावून व्यवस्थित चिपकून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता व्यवस्थित एक 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 मी कुंदन चिपकून घेत आहे। तर इथं तुम्ही बघू शकता निडलला मी गम लावून चिपकून घेत आहे कुंदनला। पण तुम्ही जर आरी वर्कच्या दुकानामध्ये गेलात तर तुम्हाला गमचा पेन भेटतो, तो पण तुम्ही घेऊ शकता। मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तो पेन कसा असतो। त्याला गम असतो, ते व्यवस्थित चिपकवता येतात कुंदन। तर त्याची एवढी जरूरत नाही पडत आहे तुम्हाला, जसं मी आता दाखवलेला आहे की थोडासा निडलला या पेन असला किंवा पेन्सिल असली त्याला थोडासा गम लावूनही तुम्ही कुंदन पटापट चिपकून घेऊ शकता। तर इथं कुंदन पूर्ण आपले चिपकून झालेले आहेत। तर इथं मी घेतलेले आहे स्टोन चेन गोल्डन कलरची, येलो कलरचा धागा आणि ब्लू कलरचा धागा घेतलेला आहे। इथं 2 धागे मी 2 कलर यूज करणार आहे। तर इथं 2 mm चे गोल्डन मोती घेतलेले आहेत। आणि हे जे शुगर बीट्स जे घेतलेले आहेत ना मी, थोडे कॉपर कलरचे आहेत, कारण कॉपर कलरने थोडासा कलर आपला व्यवस्थित दिसेल, कारण व्हाईट कपड्यावर बनवत आहोत आपण पिकॉक, त्याच्यामुळे मी थोडा डार्क कलर घेतलेला आहे। तर इथं मी धागा वरती काढून घेत आहे आणि 2-2 शुगर बीट्स टाकून व्यवस्थित आपल्याला पूर्ण कुंदनच्या साईडने वर्क करून घ्यायचा आहे। इथं थोडासा मी व्हिडिओ फास्ट करत आहे, कारण तुम्ही भरपूर उशीर जर व्हिडिओ बघितले तुम्ही देखील कंटाळताल, त्याच्यासाठी मी इथं थोडा फास्ट करत आहे व्हिडिओ। आणि तुम्हाला जर व्हिडिओ बघून जर तुम्ही वर्क करत असाल तर मला नक्की सांगा। मला देखील खूप आवडेल की तुम्ही माझे व्हिडिओ बघून वर्क करताय आणि तुमचं देखील वर्क खूप सुंदर होत आहे। जर कोणी बनवत असेल वर्क तर नक्की मला सांगा।
आणि ज्यांनी कोणी बेसिक बघितलं नसेल तर बेसिकचे व्हिडिओ भरपूर आपले यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत. आता आपला ॲडव्हान्स क्लास चालू आहे. आणखीन ॲडव्हान्सचे पण भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत वर्कचे. तर नक्की जाऊन बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या अपलोड केलेले आहे. तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. आपले ॲडव्हान्स क्लास चालू आहेत. आपले 3Dचे वर्क होणार आहेत खूप छान छान. तर ते देखील तुम्हाला शिकायला भेटेल. इथं बघू शकता तुम्ही मी जे पिकॉक आहे त्याला देखील मी मोराला व्यवस्थित आउटलाईन बनवून घेत आहे शुगर बीट्सनी. तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या मैत्रिणी असो किंवा रिलेटिव्ह असो नक्की शेअर करा माझा व्हिडिओ, ज्याकरून ते देखील शिकतील घरी बसल्या ऑनलाईन आरी वर्कचा क्लास. तर इथं व्यवस्थित मी वर्क करून घेते. जर काही ताईंना आरी वर्क शिकायचा असेल तर तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ बघत जावा की मी वर्क कशी बनवत आहे, ज्याकरून तुम्हाला वर्क करताना प्रॉब्लेम नाही येणार. आणि अगर कुठला प्रॉब्लेम आला तर नक्की तुम्ही मला मेसेज करू शकता. मी रिप्लाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, ज्याकरून तुम्हाला हेल्प पण होईल वर्क करताना. आणखीन तुम्ही इथं जे मी येल्लो आणि ब्लू कलरचा मी सिल्क थ्रेड घेतलेला आहे, तिथं तुम्ही दुसरे कलरही यूज करू शकता जे ब्लाऊज आणि साडीचे मॅचिंगचे असतील. तर इथं बघू शकता एक बनवून दाखवलेला आहे मी कुंदनच्या साईडने वर्क केलेला. आता मी इथं घेतलेला आहे व्हाईट स्टोन कुंदन. तर हे आपण चिपकून घेणार आहोत. तर इथं मी याला पण आउटलाईन करून घेणार आहे. व्यवस्थित वर्क करायचं आहे आपल्याला. हे छोटे छोटे वर्कला टाईम लागतो, कारण खूप छोटे छोटे पॉईंट असतात जिथं आपण छोटे छोटे वर्क करत जातो आणि दिसायला खूप सुंदर दिसते डिझाईन. टाईम लागतो असा वर्क बनवायला, पण दिसायला खूप सुंदर दिसतो. आणि हे बनवल्याच्या नंतर ब्लाऊज पण खूप हॅवी वाटतं आणि खूपच छान दिसतं. तर ब्लाऊजच्या बाजूवरती देखील हे बनवू शकता वर्क तुम्ही. बॅक साईडला पाठीवरती देखील बनवू शकता ब्लाऊजच्या. तर इथं व्यवस्थित आपण धागा पॅक करून घेणार आहोत. इथं मी याच्या साईडनी जे आपण स्टोन चेन घेतली होती ते लावणार आहे. मेजरमेंट घेऊन व्यवस्थित लावून घ्यायची आहे. इथं बघू शकता मी गम लावून घेतलेला आहे आणि इथं व्यवस्थित मेजरमेंट मी कटिंग करून घेतलेले आहे चेन. तर मी लावून घेतलेले आहे चेन. त्याला थोडं प्रेस करायचं आहे की व्यवस्थित बसेल ते.
तर आता आपण 2 mm चे गोल्डन मोती आहेत त्याने वर्क करून घेणार आहोत. तुम्ही इथं व्हाईट मोतीही यूज करू शकता जे पर्ल असतात, किंवा दुसरे कलरफुल जे बीट्स असतात ते देखील यूज करू शकता. कट बीट्स देखील यूज करू शकता. पण इथं मी गोल्डन मोतीच यूज करत आहे. तर हे खूप छान दिसत आहे वर्क, बघू शकता. तर इथं मी जास्त मोती लावलेले नाही आहेत. मी जे आपला ब्लू कलरचा जे सिल्क थ्रेड आहे त्याच्याने मी थोडं झिगझॅग डिझाईन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही कुठलाही वर्क बनवू शकता, इथं मोती देखील लावू शकता, पण मी थोडंसं वेगळं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी इथं घेतलेले आहे जरी थ्रेड, आणि जरी थ्रेडने जे ब्लू कलरचे आपण झिगझॅग बनवले आहे तिथं आपण आउटलाईन देणार आहोत, ज्याकरून त्याला शाईन येईल आणि खूप सुंदर दिसेल. तर तुम्ही जेव्हा आरी वर्क करता तेव्हा तुम्हाला आयडिया येते की आपण काय यूज केलं पाहिजे ज्याकरून आपला वर्क सुंदर दिसेल. तर बघू शकता इथं थोडासाच मी ब्लू कलरचा धागा यूज केला, पण ते खरंच खूप सुंदर दिसत आहे. इथं मी 3 मोती घेतलेले आहेत गोल्डन कलरचे निडलमध्ये, आणि इथं 3 मोती आपण पॅक करून घेणार आहोत व्यवस्थित. जेव्हा असं आपण वर्क बनवतो ना, खूप छोटे छोटे वर्क असतात जे करायचे असतात, तर त्याच्यामुळंच तर हा वर्क थोडासा दिसायला अवघड वाटतो, पण बनवायला सोपा आहे. जेव्हा तुम्ही वर्क कराल तेव्हा तुम्हाला काहीच नाही वाटणार, की असं वाटेल की आता बघितल्यावर की खूप अवघड आहे, पण अवघड नाही आहे. तुम्ही देखील बनवू शकता. त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप जरुरी आहे. तर इथे बघू शकता 3 मोती मी पॅक करत आहे. तर इथं आपण 3 मोती लावून झालेले आहेत. जे मधल्या गॅपमधला वर्क आहे ते पण बनवून घेणार आहोत आपण पूर्ण. तर इथे शुगर बीट्सने मी वर्क करून घेत आहे. तर इथे दोन्ही साईडचा वर्क मी कंप्लीट करून घेतलेला आहे. तर इथे एक छोटासा गोल्डन कलरचा मी स्टोन घेतलेला आहे. तर इथे गोल्डन कलरमध्ये व्हाईट स्टोन आहे, बघू शकता तुम्ही. तर दिसायला खूप सुंदर दिसते. तर तुम्ही वर्क देखील करू शकता मोत्याचा, पण मी एक स्टोन लावलेला आहे ज्याकरून सुंदर दिसेल. इथं मी आता जे येल्लो कलर घेतलेला आहे, जिथं जिथं फोटोमध्ये आपल्याला येल्लो कलर दिसला होता तो पूर्ण भरून घेणार आहोत आपण. 2 कलरने वर्क करणार आहोत पिकॉकला. तर इथं सिल्कचा डबल धागा करून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित वर्क करायचा आहे. सिल्क धाग्याला जास्त खेचायचा नाही आहे, नाहीतर तो खूप नाजूक असतो धागा.
लगेच तुटला जातो, त्याच्यामुळे व्यवस्थित वर्क करा. तुम्ही बघू शकता इथे मी खेचत नाही आहे बिलकुल धाग्याला. तर इथं बघू शकता मी दोन्ही साईडला येलो धाग्याने वर्क केलेला आहे. तर इथे येल्लो धागा मी आणखीन घेतलेला आहे. जे बाकीचे जे येल्लो धागा भरायचा आहे आपल्याला, तर ते व्यवस्थित आपण वर्क करून घेऊया. ते क्रॉसमध्ये व्यवस्थित धागे घ्यायचे आहेत, ज्याकरून ते दिसायला पण खूप सुंदर दिसेल. ते ब्लाऊजवर वर्क थोडा मोठा असतो ना, तर ते बनवायला पण काही प्रॉब्लेम नाही होत. इथं कसं आपण दाखवत आहोत वर्क, तर छोटे छोटे घेत आहे मी वर्कसाठी फोटो, तर त्याच्यामुळं इथं थोडासा प्रॉब्लेम वाटतो वर्क करायला. पण जेव्हा तुम्ही ब्लाऊजवर कराल तेव्हा काही प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला. तुम्ही पण नक्की ट्राय करा वर्क बनवायचा, ज्याला ज्याला शिकायचं आहे. बेसिकमध्ये आपण सिल्क धाग्याचे काही वर्क दाखवलेले आहेत, ते नक्की बघा, ज्याकरून तुम्हाला लोडिंग करायला, असा वर्क करायला जे मी आता धाग्याचं करत आहे ते तुम्हाला बनवायला प्रॉब्लेम नाही येणार. तर भरपूर व्हिडिओ आपण बेसिकमध्ये बनवले होते, सिल्क धाग्याचे काही वर्क दाखवलेले आहेत, तुम्ही नक्की जाऊन बघा. कारण आरी वर्कमध्ये सिल्क धाग्याचा भरपूर वापर केलेला जातो, त्याच्यामुळे सिल्क धाग्याचा वर्क येणं खूप जरुरी आहे. तर तुम्ही देखील सिल्क धाग्याची वर्कची प्रॅक्टिस करा. जितकी प्रॅक्टिस कराल तितकेच तुम्हाला वर्क खूप सुंदर येणार आहे. तर इथं बघू शकता येलो धाग्याचा पूर्ण वर्क करून घेतलेला आहे मी, आणि आता ब्लू धागा लावत आहे. आणि मी जेव्हा जेव्हा सिल्क धाग्याचा वर्क करते तुम्ही बघू शकता मी डबल टिच करत आहे. दोन्ही पण साईडला आपण डबल टिच करूनच धागा रिटर्न घेत आहोत, ज्याकरून तो धागा व्यवस्थित पॅक होईल. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही वर्क कराल डबल टिच करूनच धागा फिरवून घ्यायचा आहे रिटर्न. हे छोट्या छोट्या टिप्स नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा, ज्याकरून तुम्हाला वर्क करताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे.
हा व्हिडिओ थोडा लॉंग असणार आहे, पण डिझाईन देखील खूप सुंदर आहे आणि छोटे छोटे डिझाईन असल्याच्यानंतर टाईम देखील लागतो. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर इथं मी एक स्टोन लावत आहे. व्हाईट स्टोन घेतलेला आहे मी मोराचा डोळा बनवण्यासाठी. तर इथं जे आपण वर्क केलेलं आहे त्यातनं धागा काढायचा वरती आणि एक बीट्स टाकून व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचं आहे. जे आपण सिंगल मनी कसा पॅक करतो तसंच आपण इथं सिंगल मनी पॅक करत आहोत. ते सिंगल मनीचा पण वर्क आपण बेसिकमध्ये दाखवलेला आहे. तर तुम्ही नक्की जाऊन बघा. बेसिकमध्ये सिंगल मनीचा पण वर्क दाखवलेला आहे आपण, ज्याकरून तुम्हाला पण सिंगल मनी कसा पॅक करायचा हे बघायला भेटेल. तर इथं बघू शकता मी जे आपण वर्क केला होता गोल्डन मोत्याचा, त्याला मी ब्लू कलरच्या धाग्याने आउटलाईन देत आहे, ज्याकरून ते आणखीन सुंदर दिसेल. जे आपले मोराचे पाय आहेत त्याला मी सगळीकडे चेन टिच दिलेली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मी गम लावून जे स्टोन चेन आहे ते लावून घेता जे स्टोन आहेत ते लावलेले आहेत मी. तर इथं स्टोन लावल्याच्या नंतर आपला वर्क कंप्लीट होत आहे. तर आजचा वर्क कसा वाटला ते नक्की सांगा.